शिक्षक पाहिजेत. विश्व विद्या विकास मंडळ सोलापूर शासनमान्य अल्पसंख्याक प्रमाणित या संस्थेअंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामध्ये खालील शैक्षणिक पात्र उमेदवारांची नियुक्ती करणे आहे. मित्रांनो, ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे विश्व विद्या विकास मंडळ. या संस्थेअंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामध्ये खालील शैक्षणिक पात्रता प्राप्त उमेदवारांची नियुक्ती करणे आहे. तर दिलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामध्ये खालील शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती किंवा नेमणूक या ठिकाणी करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पद किंवा पदाचे नाव सहशिक्षकाच्या जागा भरण्यात येत आहे किंवा सहशिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता D.Ed, TET पेपर 1 उत्तीर्ण. तर TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण. अनुदान 100% अनुदानित तत्वावर सहशिक्षक नेमण्यात येत आहे. पदसंख्या एकूण 2 जागा सहशिक्षकाच्या भरण्यात येत आहे. माध्यम उर्दू माध्यमाकरिता सहशिक्षकाच्या अनुक्रमांक 1 मध्ये 2 जागा भरण्यात येत आहे 100% अनुदानित तत्वावर. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, पदाचे नाव किंवा पद सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA/BSc B.Ed, BA B.Ed चालेल किंवा BSc B.Ed चालेल. TET पेपर 2 उत्तीर्ण. तर या ठिकाणी TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण. म्हणजेच या ठिकाणी अनुक्रमांक 2 साठी सहशिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA B.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा BSc B.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण. अनुदान 100% अनुदानित तत्वावर अनुक्रमांक 2 सहशिक्षक या पदाची जागा भरण्यात येत आहे. पदसंख्या एकूण 2 जागा. माध्यम उर्दू. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3, पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MA B.Ed. सब्जेक्ट दिले आहे हिस्ट्री अँड सोशलॉजी. तर या ठिकाणी सहशिक्षक अनुक्रमांक 3 मध्ये नेमण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक 3 सहशिक्षक या पदासाठी MA हिस्ट्री अँड सोशलॉजी त्याचबरोबर B.Ed. अनुदान 40% अनुदानित तत्वावर म्हणजेच अंशतः अनुदानित तत्वावर अनुक्रमांक 3 सहशिक्षकाचे पद भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. माध्यम उर्दू. इन्फॉर्मेशन सूचना. तरी पात्र उमेदवारांनी सोमवार दिनांक 25/5/2026 म्हणजेच 25 मे 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आपल्या मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीस हजर राहावे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य. उमेदवारांना सूचना आहे वर दिल्याप्रमाणे ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीचा दिवस आहे सोमवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा 25 मे 2026 रोजी. मुलाखतीचा वेळ दिला आहे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत. उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह प्रमाणपत्रासह मुलाखतीस हजर राहावे. इंटरव्ह्यूला उमेदवारांनी दिलेल्या तारखेला, दिलेल्या वेळेला, दिलेल्या दिवशी सर्व आपल्यासोबत मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहायचे आहे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य. ज्या उमेदवारांना एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. पत्ता दिला आहे. पत्ता ॲड्रेस राजेभाई उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज 51/4 संत तुकाराम नगर, गेंट्याल चौक, सोलापूर. तर या ठिकाणी मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. या ठिकाणी उमेदवारांनी मुलाखतीला जायचं आहे. मोबाईल नंबर आहे. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक आहे 9822284532 आणि दुसरा संपर्क क्रमांक दिला आहे 9922125099. अध्यक्ष विश्व विद्या विकास मंडळ. क्रमांक 2 पाहिजेत नागोजीराव पाटणकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रंकाळा वेश कोल्हापूर. मित्रांनो, ही जाहिरात कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. शाळेचे नाव दिले आहे नागोजीराव पाटणकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रंकाळा वेश कोल्हापूर.
नागोजीराव पाटणकर हायस्कूल व उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजवर विना अनुदान तत्वावर खालील पदे भरावयाची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी नागोजीराव पाटणकर हायस्कूल व उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज आहे. या हायस्कूल व उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजवर विना अनुदानित तत्वावर खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे किंवा खालील पदे भरावयाची आहेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पद किंवा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक. शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc B.Ed. पात्रता सब्जेक्ट गणित, एक जागा भरण्यात येत आहे गणित विषयाची. तर या ठिकाणी दिलेल्या विषयामध्ये मास्टर डिग्री उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. म्हणजेच MSc मॅथमॅटिक्स B.Ed. ही शैक्षणिक पात्रता आहे गणित विषयाकरिता. त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता MSc B.Ed. पात्रता सब्जेक्ट फिजिक्स. म्हणजेच उमेदवारांकडे MSc फिजिक्स B.Ed. ही शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे. एक जागा भरण्यात येत आहे फिजिक्स विषयाची. त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता सब्जेक्ट आहे केमिस्ट्री MSc केमिस्ट्री B.Ed. MSc B.Ed. ही शैक्षणिक पात्रता आहे. MSc केमिस्ट्री B.Ed. केमिस्ट्री विषयाकरिता एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता MSc B.Ed. सब्जेक्ट बायोलॉजी. म्हणजेच MSc बायोलॉजी B.Ed. ही शैक्षणिक पात्रता आहे. बायोलॉजी या विषयाची एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 1 मध्ये. तर अनुक्रमांक 1 मध्ये गणित विषयाची एक जागा, फिजिक्स विषयाची एक जागा, केमिस्ट्री विषयाची एक जागा आणि बायोलॉजी विषयाची, जीवशास्त्र विषयाची एक जागा, अशा एकूण 4 जागा अनुक्रमांक 1 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2, पद किंवा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक. शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता M.Com B.Ed. M.Com B.Ed. तर या ठिकाणी सब्जेक्ट दिला आहे OC/ अकाउंटन्सी. या सब्जेक्टकरिता शैक्षणिक पात्रता आहे M.Com B.Ed. एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिला आहे SP/ अर्थशास्त्र. अनुक्रमांक 2 मध्ये दुसरा विषय दिला आहे SP/ अर्थशास्त्र, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे M.Com B.Ed. त्यानंतर अनुक्रमांक 3, पदाचे नाव किंवा पद सहाय्यक शिक्षक. विषय दिले आहे इंग्रजी/मराठी/ भूगोल, एक जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे MA B.Ed. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4, पदाचे नाव IT/ कॉम्प्युटर सायन्स. तर शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता आहे BCA चालेल किंवा MCA आणि सब्जेक्ट आहे संगणक माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ICT, एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5, पदाचे नाव शिपाई/ सुरक्षा रक्षक. शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता 10वी पास, एक जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना टिप. सायन्स विषय उमेदवारांनी मुलाखतीसाठी सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी व कॉमर्स विषयी शिक्षकांनी मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता नागोजीराव पाटणकर हायस्कूल, रंकाळा वेश, कोल्हापूर येथे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी उमेदवार सायन्स विषयाकरिता मुलाखतीला हजर राहणार आहेत अशा उमेदवारांनी सायन्स विषय उमेदवारांनी मुलाखतीचा दिवस आहे सायन्स विषय उमेदवारांकरिता सोमवार आणि तारीख आहे मुलाखतीची 25 मे 2026 रोजी व कॉमर्स विषय शिक्षकांनी किंवा कॉमर्स विषय शिकवण्याकरता जे उमेदवार जाणार आहेत तर अशा उमेदवारांनी मुलाखतीला जाण्याचा दिवस आहे कॉमर्स विषय शिक्षकांसाठी मंगळवार आणि मुलाखतीची तारीख आहे 26 मे 2026 रोजी. सकाळी वेळ दिला आहे दोन्ही तारखांसाठी वेळ सारखाच आहे, सकाळी 10:30 वाजता नागोजीराव पाटणकर हायस्कूल. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे नागोजीराव पाटणकर हायस्कूल, ॲड्रेस रंकाळा वेश, कोल्हापूर येथे. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रासह म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेटसह उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. कॉमर्स शिक्षकांनी 26 मे 2026ला उपस्थित राहायचं आहे आणि सायन्स शिक्षकांनी 25 मे 2026ला सकाळी 10:30 वाजता उपस्थित राहायचे आहे. आपल्यासोबत सर्व शैक्षणिक एज्युकेशनल सर्टिफिकेट्स म्हणजे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रासह उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. तसेच सहाय्यक शिक्षक इंग्रजी, मराठी, भूगोल, IT व शिपाई/ सुरक्षा रक्षक पदांसाठी
दिवस आहे मुलाखतीचा गुरुवार आणि मुलाखत आहे दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता उपस्थित राहावे. तर सहाय्यक शिक्षक इंग्रजी, मराठी, भूगोल या विषयाकरिता IT व शिपाई / सुरक्षा रक्षक पदांसाठी या दिलेल्या पदांसाठी मुलाखत आहे. दिवस आहे गुरुवार आणि मुलाखतीचा दिनांक आहे 28 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता. या उमेदवारांनी दिलेल्या विषयाकरिता आणि पदांसाठी उपस्थित राहायचे आहे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एक्सपिरियन्स ज्या कॅन्डिडेट्सना आहे अशा कॅन्डिडेट्सना उमेदवारांना प्रिफरन्स दिल्या जाणार आहे, प्राधान्य दिले जाणार आहे. चेअरमन श्री BN पाटणकर ट्रस्ट, रंकाळा वेश, कोल्हापूर. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.